नमस्कार डिअर स्टुडंट. आज आपण मागणीचे विश्लेषण डिमांड ॲनालिसिस हे नवीन चॅप्टर बघणार आहोत. तर आपण मागच्या लेसनमध्ये अभ्यासलेलं आहे की वस्तूमध्ये उपयोगिता असते आणि वस्तूमध्ये उपयोगिता असल्यामुळे व्यक्ती वस्तूची मागणी करत असतो. वेगवेगळ्या व्यक्तीला वेगवेगळी उपयोगिता भेटते, म्हणजे उपयोगिता ही व्यक्ती सापेक्ष असते. तशाच प्रकारे मागणीसुद्धा ज्या व्यक्तीला ज्या वस्तूची गरज आहे तो त्या वस्तूची मागणी करत असतो. तर मागणीचा आणि उपयोगितेचा फार जवळचा संबंध असल्याचं आपल्याला दिसून येते. मागणीला उपयोगितेचा आधार असतो. व्यक्तीला उपयोगिता असेल तरच तो त्या वस्तूची मागणी करतो. तर इथे आपण मागणीचे विश्लेषणाअंतर्गत विविध बाबी बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण इथे मागणीची संकल्पना हा भाग पाहू. तर इथे आपल्याला दिसते की इच्छा एक टॉपिक आपल्याला दिलेला आहे. इथे इच्छा आपण कशाला म्हणतो? एखादी वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय. जेव्हा आपण बाजारात जातो, बाजारात गेलेला आहे, तुमच्यासमोर चित्र आहे, तर तुम्ही बाजारात गेल्यानंतर तुम्ही चांगला ड्रेस बाहेर पाहता आणि ड्रेस पाहिल्यानंतर तुमची इच्छा होते ती खरेदी करण्याची. म्हणजे ती वस्तू आपल्याजवळ हवी असे तुम्हाला ज्यावेळेला वाटते त्याला इच्छा असे म्हणतात. एखादी वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय. तर इच्छा पूर्ण करण्याकरिता मग आपल्याजवळ पैसा पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्याजवळ पैसा असेल तरच तिचं मागणीमध्ये रूपांतर होईल, अन्यथा त्या गोष्टीचं मागणीमध्ये रूपांतर होणार नाही. ती म्हणजे तुमच्याजवळ पैसा आहे तर त्याचं तुम्ही मागणीमध्ये रूपांतर करू शकाल. तर सर्वसाधारण म्हणजे आपण सर्वसाधारण समजतो की एखाद्या व्यक्तीने ड्रेस पाहिला की त्याची मागणी आहे असं सर्वसाधारणपणे समजतो. परंतु अर्थशास्त्रामध्ये तशा प्रकारे नाही. तर अर्थशास्त्रामध्ये इच्छा आणि मागणी या दोन वेगवेगळ्या संकल्पना असल्याचं दिसून येते. जसं की आपण एखाद्या गरीब व्यक्ती आहे, तो रस्त्याने चालला आहे, रस्त्याने जाता जाता त्याला शोरूम लागलो, मारुती व्हॅनचं शोरूम लागलं. मारुती व्हॅनचं शोरूम लागल्यानंतर त्याला गाडीत दिसले तर त्याची इच्छा झाली का माझ्याजवळसुद्धा ही गाडी असायला पाहिजे. म्हणजे इच्छा कोणाची होऊ शकते, त्याच्याजवळ पैसे असो किंवा नसो त्याची इच्छा होऊ शकते. म्हणून अर्थशास्त्रामध्ये इच्छा ही वेगळी गोष्ट आहे आणि मागणी ही वेगळी गोष्ट आहे. तर मागणी इच्छेचं रूपांतर मागणीमध्ये होण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक असते आणि त्या 3 गोष्टी आता इथे चित्राच्या माध्यमातून आपण पाहू. पहिली गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली पाहिजे, ती वस्तू आपल्याला घ्यायची आहे. दुसरं म्हणजे महत्त्वाचं, आपल्याजवळ ते वस्तू खरेदी करण्याचे पैसे असायला पाहिजे. त्याला आपण क्रयशक्ती असते म्हणतो, पैसा असे म्हणतो. तर आपल्याजवळ पैसा असला पाहिजे. ह्या दोनच गोष्टीने भागू शकत नाही. तर तिसरी महत्त्वाची गोष्ट असते की आपली ती पैसे खर्च करण्याची तयारी असली पाहिजे. आणि जर आपली पैसे खर्च करण्याची तयारी असेल तरच आपली ती वस्तू आहे. जसं की आपण पाहता, एक उदाहरण घेऊ की दुकानामध्ये ड्रेस लागलेला आहे. ड्रेस हा 10 व्यक्तीने पाहिला. 10 व्यक्तीने पाहिल्यानंतर 10 लोकांची इच्छा झाली का हा ड्रेस माझ्याजवळ असायला पाहिजे. सुंदर ड्रेस बाहेर लटकवलेला होता शोरूममध्ये, तो त्याने पाहिला. तर 10 लोकांनी पाहिल्यानंतर 10 लोकांची इच्छा झाली का हा ड्रेस माझ्याजवळ असायला पाहिजे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघ काय पाहिजे मागणी करण्याकरता. दुसरी गोष्ट आहे की त्या व्यक्तीजवळ पैसा पाहिजे. 10 व्यक्तीपैकी 8 व्यक्ती असे होते की
त्यांच्याजवळ पैसा होता, 2 व्यक्ती असे होते का त्यांच्याजवळ पैसा नव्हता, तर त्याच्यामुळे ड्रेसचे पैसे देण्याकरता त्यांच्याजवळ नव्हता. म्हणजे 8 लोकांची मागणी आहे असं सुद्धा म्हणता नाही. आपल्याला 8 पैकी मग किती लोक पैसे देण्यास तयार आहे, खर्च करण्याची तयारी आहे, तर असे त्यापैकी निघाले 5 लोक की ज्यांच्याजवळ इच्छा पण आहे, ज्यांच्याजवळ पैसा पण आहे आणि ज्यांची पैसे खर्च करण्याची तयारी सुद्धा आहे. असे किती लोक निघाले? 5. म्हणजेच मागणी आपल्याला म्हणता येईल का 5 लोकांची आहे. इथे पहा आपल्याला दिसते. शास्त्रीयदृष्ट्या त्याची आपल्याला व्याख्या करता येईल की मागणी म्हणजे इच्छा की जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते, अशा इच्छेचे रूपांतर म्हणजे मागणी होय. तर अशा प्रकारे मागणी म्हणजे काय याचं उत्तर तुम्हाला दिसेल की मागणी म्हणजे इच्छा की जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आहे आणि ती खर्च करण्याची तुमची तयारी सुद्धा आहे, तर त्याला म्हणता येते इच्छा. तर मागणी म्हणजे 3 गोष्टी आवश्यक आहे, त्या लक्षामध्ये ठेवा. इच्छा असणे, दुसरं खरेदी क्षमता असणे, तिसरं खर्च करण्याची तयारी असणे. या 3ही गोष्टी असेल तरच त्याला आपण मागणी असे म्हणू. म्हणून लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की इच्छा म्हणजे मागणी नाही, तर मागणीला परिणामकारक इच्छा असे म्हणतात. परिणामकारक इच्छा म्हणजे काय? तर व्यक्तीजवळ पैसा, इच्छा तर आहे, सोबत पैसा पण आहे त्याच्याजवळ खर्च करण्यासाठी आणि खर्च करण्याची त्याची तयारी सुद्धा आहे, तर त्याला मागणी परिणामकारक इच्छा असे म्हणतात. 3 गोष्टी, इच्छा असणे, त्याच्यानंतर पैसा असणे आणि तिसरं खर्च करण्याची तयारी असणे, म्हणजे याला परिणामकारक इच्छा असे म्हटलं. परिणामकारक इच्छा कशाला म्हणायचं? 3 गोष्टींचा समावेश असेल त्याला परिणामकारक इच्छा असे म्हणायचं. म्हणजे इच्छेमध्ये तुमच्याजवळ क्रयशक्ती असणे आवश्यक आहे आणि ती क्रयशक्ती म्हणजे पैसा खर्च करण्याची तयारी सुद्धा असणे आवश्यक आहे. या गोष्टी असेल तर त्याला काय म्हणता येईल? आपल्याला मागणी असे म्हटल्या जाते. इथे पुस्तकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे 2 गोष्टी करून पहा. तर गरीब व्यक्तीला कार हवी आहे, तर गरीब व्यक्तीला कार हवी आहे तर त्याला काय म्हणता येईल? आपल्याला फक्त इच्छा म्हणता येईल. गरीब व्यक्तीला कार हवी आहे, त्याच्याजवळ दुसरे पैसा नाही आहे. दुसरी गोष्ट, आणखी तिसरी गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे पैसा खर्च करण्याची तयारी, तर ती तर आहेच नाही, पैसा नाही आहे, म्हणजेच तिसरी गोष्टीचा विचारच आपल्याला करता येत नाही. तर गरीब व्यक्तीला कार हवी आहे ही त्याची काय झाली? फक्त इच्छा झाली. तर एखाद्या श्रीमंत व्यक्तीने कार बघितली, दुकानामध्ये शोरूममध्ये कार बघितली, तर एखाद्या शोरूममध्ये कार बघितल्यानंतर त्याची इच्छा झाली कार खरेदी करण्याची, त्याच्याजवळ पैसासुद्धा आहे आणि पैसा खर्च करण्याची सुद्धा तयारी आहे, तर त्याला आपल्याला म्हणता येईल का त्याच्यामध्ये 3ही गोष्टी असल्यामुळे त्याची मागणी आहे, त्याची कारला मागणी आहे असे आपल्याला म्हणता येईल. आणखी आपल्याला विशेष माहिती याच्याबद्दल जर पाहायची असेल तर आपल्याला इथे इच्छा आणि मागणी यामध्ये फरक विचारला जातो तुम्हाला परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो. तर त्या गोष्टी आपल्याला आवश्यक आणि याच्यामुळे तुम्हाला इच्छा आणि मागणी ह्या वेगवेगळ्या 2 संकल्पना आहे याची सुद्धा चांगल्या प्रकारे जाणीव होईल. अर्थशास्त्राचे विद्यार्थी असताना त्यांनी इच्छा आणि मागणी ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहे याची जाणीव त्यांना स्मरणामध्ये असायला पाहिजे. त्यांना परमनंटली त्यांच्या मनामध्ये असायला पाहिजे का इच्छा म्हणजे मागणी नव्हे, आणि मागणीमध्ये 3ही गोष्टी समाविष्ट असतात, त्या म्हणजे इच्छा, क्रयशक्ती म्हणजे पैसा आणि तिसरा पैसा खर्च करण्याची तयारी. या 3ही गोष्टी असेल तर त्याला आपण मागणी असे म्हणू शकतो. तर इथे आपल्याला व्याख्या दिलेली आहे. तर इच्छा म्हणजे काय? काहीतरी हवंसं वाटणं किंवा एखादी वस्तू आपल्या जवळ असावी अशी उत्कंठा निर्माण होणे म्हणजे इच्छा होय.
आपल्याजवळ हवंसं वाटणे आणि ती गोष्ट आपल्याजवळ असायला पाहिजे, मग ते गरीब व्यक्तीच्याही मनामध्ये कारविषयीची इच्छा निर्माण होऊ शकते, तर त्याला आपण काय म्हणू, इच्छा असे म्हणू. तर मागणी म्हणजे खरेदी शक्तीचं पाठबळ आणि खर्च करण्याची मानसिक तयारी असलेली इच्छा म्हणजे मागणी. मागणीमध्ये इच्छा, प्रबळ इच्छा ही समाविष्ट असते आणि त्याच्यासोबत खरेदी शक्तीचे पाठबळ आणि खर्च करण्याची तयारी या तीनही गोष्टी असेल तरच आपण त्याला मागणी असे म्हणतो. तर इच्छा असण्यासाठी किमतीचा त्यासाठी संदर्भ आवश्यक नसतो, किमतीचा विचारच करावा लागत नाही. तर मागणी म्हटलं की तिथे क्रयशक्ती आवश्यक आहे, किमतीचा संदर्भ देणे आवश्यक आहे, व्यक्तीला किंमत किती द्यायची आहे आणि ती त्याची देण्याची तयारी आहे का, हे या गोष्ट आवश्यक असल्याचं दिसून येते. आणि इच्छेसाठी दुसरी आणखी गोष्ट आवश्यक असते, वेळ आणि काळ. म्हणजे आजच्या वेळेला तुम्ही खरेदी करायला तयार, मागणी तेव्हाच म्हणता येईल आपल्याला की तुम्ही जर म्हटलं का मी आज दुकानामध्ये ड्रेस बघितला आणि हा मी महिन्याभरानंतर खरेदी करेल, तर याला मागणी म्हणता येणार नाही. आजची वेळ आहे आणि आजच्या वेळेला तुम्ही ती वस्तू खरेदी करण्यास तयार आहात का, म्हणजे वेळ आणि किंमतसुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे की आज त्या ड्रेसची किंमत 2,000 रुपये आहे, तर ते 2,000 रुपये तुमच्याजवळ आहे आणि 2,000 रुपये खर्च करण्याची तयारी आहे आणि विशिष्ट वेळेला, म्हणजे मागणीसाठी विशिष्ट वेळ आवश्यक असते. भविष्यात तुम्ही केव्हा तरी खरेदी कराल तर इच्छा आहे तुमची आणि भविष्यात केव्हा तरी खरेदी करण्याची इच्छा आहे, तर त्याला मागणी म्हणता येणार नाही. तर इच्छेच्या वेळेला म्हणजे काळ वेळेचा काही संबंध नसतो, तर मागणीसाठी आवश्यक असते ते वेळ आणि काळ हा आवश्यक असते. तर इच्छा ही मागणीची सुरुवात असते, तर मागणी करणे ही इच्छेचा शेवट असतो. एखादा ड्रेस आवडला तो घ्यावासा वाटणे याला आपण काय म्हणू, इच्छा असे म्हणू. तर एखादा ड्रेस आवडल्यानंतर तो पैसे देऊन खरेदी करणे, तर याला आपण काय म्हणू, याला मागणी असे म्हणू. तर मागणीसाठी 3 अटी आवश्यक असतात, त्या लक्षात ठेवा. एक म्हणजे इच्छा असायला पाहिजे, दुसरी क्रयशक्ती असायला पाहिजे म्हणजे खरेदी शक्ती, त्याला आपण पैसा असे म्हणतो. तिसरी गोष्ट म्हणजे क्रयशक्ती, खर्च करण्याची तयारी. म्हणजे पैसा खर्च करण्याची, पैसा असूनच भागत नाही, इच्छा असूनच भागत नाही, तर क्रयशक्ती वापरण्याची तयारी म्हणजे पैसा खर्च करण्याची तयारी असेल तरच त्या गोष्टीला आपण इच्छा असे म्हणू शकतो. तर यावरून बेनहॅम यांनी व्याख्या तयार केलेली आहे. बेनहॅम यांनी आताच आपण पाहिलेलं आहे का मागणी संकल्पना आणि इथे आपण इच्छा आणि मागणी या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहे. इच्छा, एखादी वस्तू हवीशी वाटणे त्याला इच्छा असे म्हणतात आणि इच्छासोबत तीव्र इच्छा मनामध्ये आणि सोबतच ती वस्तू आपली क्रयशक्ती असणे, आपल्याजवळ पैसा असणे आणि पैसा खर्च करण्याची तयारी असणे, या 3 गोष्टी असणे त्याला आपण काय म्हणतो, मागणी असे म्हणतो. मागणी ही म्हणजे परिणामकारक इच्छासुद्धा त्यालाच म्हटलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये. तर आपल्याला दिसते इथे की व्यवस्थितपणे आपल्याला मागणी समजलं पाहिजे. मागणी म्हणजे काय, 3 गोष्टी आवश्यक आहे, ती म्हणजे इच्छा असणे, खरेदी करण्याची तयारी असणे आणि आपल्यामध्ये खरेदी क्षमता असणे. तर या 3 गोष्टी असल्या तर त्याला काय म्हणता येते, आपल्याला मागणी आहे असे म्हटले जाते. तर एक सायंटिफिक व्याख्या, एक शास्त्रशुद्ध व्याख्या बेनहॅम या अर्थशास्त्रज्ञांनी इथे मांडलेली आहे, ती आता आपण विचारात घेऊ. बेनहॅम यांच्या मते पहा, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे मागणी होय. तर विशिष्ट वेळी, आज आपण दुकानात गेलो, आज दुकानात गेल्यानंतर आपली इच्छा झाली, दुकानात आपण वस्तू पाहिली, वस्तू कोणती पाहिली, ड्रेस पाहिला. तर आज विशिष्ट वेळी
विशिष्ट वेळी आज आपण ड्रेस पाहिला आणि त्याची विशिष्ट किंमत त्याने त्याच्यावर लावलेली होती 2000 रुपीज, 2000 रुपये त्याच्यावर किंमत लावलेली होती. आणि आपले किती नग खरेदी करण्याची इच्छा आहे, म्हणजे नग संख्या, एक ड्रेस घ्यायचा आहे आपल्याला, 2 ड्रेस घ्यायचा आहे, म्हणजे आपली तीव्र इच्छा असेल तर कदाचित म्हणू आपण या प्रकारचे आणखी मला 2 ड्रेस दाखव व 3 ड्रेस दाखव, तर त्याला इच्छा म्हणता येईल. तर इथे आपली जर इच्छा असेल तर आपण 3 ड्रेससुद्धा खरेदी करू शकतो. म्हणजे इथे बेनिहॅम यांनी व्याख्या केलेली आहे, विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे मागणी होय. मागणी म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल का, विशिष्ट वेळेशी त्याचा संबंध असतो. म्हणजे तुम्ही आज दुकानात वस्तू पाहून राहिले, तुम्हाला ड्रेस आवडला तिथे, तर तो ड्रेस आजच खरेदी करायला पाहिजे. तुम्ही असं म्हटलं की मी महिन्याभराने खरेदी करेल, ती तुमची मागणी नाही. महिन्याभराने भविष्याचा विचार त्याच्यामध्ये नसतो. विशिष्ट वेळ म्हणजे आजच्या वेळेला तुम्ही आज वस्तू पाहिल्यानंतर तुम्ही त्याची नोंदणी करत आहे, तुम्ही घेत आहात, तुमच्याजवळ क्रयशक्तीसुद्धा आहे आणि तुमची मनाची तयारीसुद्धा आहे तुमच्याजवळचे पैसे खर्च करण्याची, तर त्याला आपण काय म्हणू, मागणी असे म्हणू. म्हणून इथे विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय, अशी व्याख्या आपल्याला इथे दिलेली आहे. मागणी पूर्ण होण्याकरिता 3 गोष्टी इथे आपल्याला दिसतात, विशिष्ट वेळ, विशिष्ट किंमत आणि नगसंख्या किती खरेदी तुम्हाला करावयाच्या आहे, तर त्याला मागणी असे म्हणतात. तर इथे आपण विद्यार्थ्यांनो आपण 2 गोष्टी पाहिलेल्या आहे. पहिल्यांदा आपण पाहिली इच्छा. एखादी वस्तू हवीशी वाटणे त्याला इच्छा असे म्हणतात. आणि इच्छेसाठी पैसा पाहिजे जरुरी नाही, पैशाचं परंतु मागणी करण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहे. त्या 3 गोष्टी म्हणजे पहिली इच्छा असणे, दुसरी आहे तुमच्याजवळ पैसा असणे आणि तिसरी गोष्ट आहे ती पैसा खर्च करण्याची तुमची तयारी असणे. या 3 गोष्टी म्हणजे मागणी होय. तर त्यावरूनच बेनिहॅम यांनी इथे शास्त्रशुद्ध अशी व्याख्या मोजक्या शब्दामध्ये मागणीची व्याख्या दिलेली आहे. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे वस्तूची मागणी होय. त्यावरून मागणीचे 2 वैशिष्ट्य इथे मांडलेले आहे. मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष म्हणजे व्यक्ती परत्वे. आपण जशी उपयोगिता पाहिली सापेक्ष संकल्पना आहे, तर तशाच प्रकारे आपल्याला सांगता येते का मागणीसुद्धा ही सापेक्ष संकल्पना आहे, व्यक्तीप्रमाणे बदलणारी संकल्पना आहे. एका व्यक्तीला तो ड्रेस आवडेल, एका व्यक्तीला आवडणार नाही. 2 मित्र रस्त्याने चालले आहे, तर 2 मित्रापैकी एकाला आवडेल आणि दुसऱ्याची पसंती वेगळी आहे, तर त्याला ती आवडणार नाही. त्याच्यामुळे तो खर्च करण्याची त्याच्याजवळ जरी पैसा असेल, त्याची तयारीसुद्धा असेल, परंतु त्याला आवडलीच नाही, तर ती त्याची मागणी होणार नाही. तर मागणी ही व्यक्ती परत्वे अलग अलग असते, सापेक्ष संकल्पना आहे. मागणीला विशिष्ट वेळेचा व किमतीचा संदर्भ आवश्यक असतो. मागणी पूर्ण होण्यासाठी विशिष्ट वेळ आवश्यक असतो, विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला संदर्भ आवश्यक असतो आणि त्या वेळेला तुम्ही किती नगसंख्या खरेदी करणार आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, मागणी असे म्हणतो. इथे आपल्याला बेनिहॅम यांनी दिलेली व्याख्या सार्थ अशी वाटते का विशिष्ट वेळेला म्हणजे आज तुम्ही बाजारात फिरायला, आजच्या दिवसाला तुम्हाला वस्तू खरेदी करायची आहे, विशिष्ट किमतीला त्या वस्तूचा म्हणजे समजून घ्या आपण ड्रेस बघितला, त्या ड्रेसची किंमत 2000 रुपये दुकानदाराने ठेवलेली आहे आणि 2000 रुपये असताना तुम्हाला तो फारच आवडला आहे, तर तुम्हाला तसे वेगवेगळ्या कलरचे 2 नग घ्यावयाचे आहे. म्हणजे तुमची आजच्या दिवशी 2000 रुपये किंमत असताना 2 ड्रेसची मागणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे मागणी होय.
तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता इथे इच्छा ही संकल्पना समजलेली आहे आणि मागणी ही संकल्पना समजलेली आहे. तर चांगल्या प्रकारे लक्षामध्ये ठेवा की मागणी आणि इच्छा या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल. थँक्यू.